अखेर पुण्याचे ग्रामीण पोलीस आज वडगाव मावळच्या लॉकअपमधून इथे कोर्टामध्ये जी JMFC कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना घेऊन आले। 7 दिवसांची कस्टडी आज संपलेली होती आणि त्यानंतर फायनल निकाल असा लागला की 3 तारखेपर्यंत म्हणजे आणखी 4 दिवसांची कस्टडी त्यांना एक्सटेंड झाली। 7 दिवसांची पोलिसांनी मागितली होती की तपास करायचा आहे, आणखी काही आम्हाला डिजिटल एव्हिडन्सेस गोळा करायचे आहेत, काय झालं काय नाही हे जरा समजून घ्यायचं आहे, फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स आम्हाला बघायचे आहेत, एकाचं रिक्रिएशन झालंय दुसऱ्याचं करायचं आहे। तर या सगळ्या गोष्टी पोलिसांनी मांडल्या। पण 2 मुद्दे आजच्या कोर्ट हिअरिंगमध्ये 3 मुद्दे आजच्या कोर्ट हिअरिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरले। एक म्हणजे 2 वकिलांची कॉन्ट्रोवर्सी। मुद्दा क्रमांक 2, अशा एका पॅन्टचा किस्सा जी पॅन्ट अजून रिकव्हर झालेली नाही पण ती गडावर घातली गेली होती। काय पूर्ण याची क्रोनॉलॉजी ती पण तुम्हाला सांगेल। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आजच्या हिअरिंग मधला मुद्दा ते म्हणजे मागच्या रिमांड पासून ते आत्ताच्या रिमांड पर्यंत पोलिसांना कोणकोणत्या गोष्टी मिळाल्यात, काय गोष्टींवर तपास करायचे आहेत, या सगळ्याच्या इत्थंभूत डिटेल्स आणि सगळ्याचे अगदी ज्याला आपण म्हणतो मराठीत की सगळ्याचे सगळ्या प्रकरणाचे या तपशील त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। काय आहे काय नाही या 3 पॉईंटच्या आधारावर आजची केस समजून घ्यायची। नमस्कार, मी ओमकार, मुंबईत आजच्या पुणे मेट्रोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मी आत्ता उभा आहे हे पुण्यातलं वडगाव मावळचं कोर्ट आहे, जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय वडगाव मावळ। इथेच काही वेळापूर्वी ही हिअरिंग सगळी पार पडली। अर्थात माझा अवतार बघून तुम्हाला कळलं असेल की कोर्टात किती गर्दी होती आणि उभं राहायला जागा नव्हती, अक्षरशः चेंगराचेंगरी होती। पण त्यामध्ये सुद्धा असे काही महत्त्वाचे पॉईंट्स कलेक्ट झालेत की ज्याच्यावरती आज आपल्याला बोललं पाहिजे। पटकन मी रिमांड कॉपीवरती जातो। याच्या प्रिव्हियस रिमांड कॉपी जी होती त्याच्यामधले काही मुद्दे महत्त्वाचे आहेत, कारण त्याचाच धागा पकडून आजच्या रिमांडमध्ये सुद्धा गोष्टी मांडण्यात आल्या। त्यामुळे त्या 7 दिवसाचे जे ग्राउंड्स ऑफ रिमांड जे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट किंवा त्याला आपण असं म्हणू की कस्टडी मिळण्याचे जे ग्राउंड्स देण्यात आले होते त्यातलेच काही ग्राउंड्सचा धागा आत्ता पुढे देण्यात आला आहे। आणि त्यातून तुम्हाला कळेल मग एक्झॅक्टली तपासात कोणकोणत्या गोष्टी रिकव्हर झाल्यात आणि मग त्या पॅन्टच्या किस्स्याकडे आपण येऊ आणि कोर्टात काय घडलं आपण हे पण समजून घेऊ। पहिली रिमांड जी होती ती मी तुम्हाला वाचून दाखवतो। प्रस्तुत गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून तो खुनाचा गुन्हा आहे। या गुन्ह्यामध्ये आरोपींनी गुन्ह्याचा कट कधी कुठे कसा रचला याबाबत आरोपीकडे सखोल चौकशी करायची आहे। प्रस्तुत दोन्ही अटकमध्ये आरोपींमध्ये झालेले जे काही संपर्काची संगनमताची पडताळणी या सगळ्यामध्ये करायची आहे। बरं, फक्त इतकं पण नाही, आरोपीने गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन त्यांची पुनर्रचना करायची आहे, म्हणजे रिक्रिएशन सीन त्यांना करायचं आहे। हे मागची रिमांडे पटकन वाचतो आणि मग तुम्हाला याच्यात पुढे जाता येईल। आरोपींना गुन्हा कर्तव्य वापरले वाहन हे आम्हाला जप्त करायचं आहे। त्यानंतर गुन्हा करण्याच्या अगोदर घटनास्थळी येऊन आरोपीने परिसराची पाहणी केली होती, घटनास्थळाची निवड केली असण्याची शक्यता आहे। तरी आरोपींनी त्याबाबत आम्हाला तपास करायचा आहे। गुन्ह्यामध्ये आरोपींच्या व्यतिरिक्त आणखी आरोपींना सहभाग असल्यास शक्यता नाकारता येत नाही। हा मुद्दा आज रिपीट झाला। प्रस्तुत आरोपींनी गुन्हा करताना कोणत्या हत्याराचा वापर केला आहे का हे आम्हाला तपास करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरोपींनी गुन्हा करताना अंगावर परिधान केलेले कपडे गुन्ह्याच्या कामी जप्त करायचे आहेत। गुन्ह्याच्या कामी आरोपींचे वापरते मोबाईल फोन जप्त करायचे असून आरोपींचे कॉल डिटेल्स, चॅट, सोशल मीडिया असे सगळे पुरावे आम्हाला ताब्यात घ्यायचे। ही झाली मागची रिमांड। यातले 2-3 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे। त्यांनी सांगितलं होतं की हा कट कधी कुठे कसा रचला हे सगळ्या आम्हाला गोष्टी शोधायच्या। सो गेल्या 7 दिवसात त्यांना कळलं की 31 तारखेला पहिल्यांदा जेव्हा हे 31 मेला वरती गेलेले होते त्यावेळेस याच्या डोक्यात ही कल्पना आली, तिने नंतरच्या काळामध्ये एक्झिक्यूट केली। आणि काय म्हणजे आणि कशा पद्धतीने ती एक्झिक्यूट केली तर त्या गोष्टी सुद्धा तिने क्लिअर केलेल्या होत्या। नंतर 4 तारखेला प्लॅन ठरला, तो कॅन्सल झाला। 6चा बालीचा प्लॅन होता, त्या तिने तो पासपोर्टचं सगळं इश्यू करून टाकला, की त्यांचा पासपोर्ट गहाळ करून टाकला। तो इथे खोपोलीच्या अलीकडे जो फुटबॉल आहे त्या फुटबॉलमध्ये जाऊन तो फाडला, त्याची सुवरचीच पानं फाडली, बाकी तिने फ्लश केला असं तिने म्हटलेलं आहे। एनिवे, सो हे सगळं झालं आणि त्यानंतर 14 तारखेला हा गुन्हा घडला। 14 तारखेला पहिल्यांदा गुन्हा घडला होता पण तो तिला काही जमला नाही करायला। मग 18 तारखेला चेतन या सगळ्यामध्ये आला, पण 17ला या सगळ्यामध्ये पुण्यातल्या एका लुलानगरच्या कॉफी शॉपमध्ये याचं सगळ्याचं प्लॅनिंग झालेलं होतं, हे त्यामध्ये क्लिअर झालं। दुसरं, गुन्ह्यातले वापरले वाहन जप्त करायचे 2 आहेत। एक EVA कार जी सिया तिच्या घरून आली केतन अग्रवालला उचलायला। केतनने त्याची ती EV जी कार आहे ती कार घेतली आणि त्यानंतर ते त्या गडावर गेले होते। आणि दुसरी बाईक आहे ती ज्युपिटर, त्यातली 2 व्हीलर बाईक मोपेड, तिच्यावरून हा चेतन चौधरी इथून लोणावळ्यापर्यंत गेला होता, लोहगडापर्यंत बाईकवरती। त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे सगळ्यामध्ये की रिक्रिएशन करायचंय, त्यातलं एकाचं केलं एकाचं ठेवलंय। बघा, दोघांचं केलं असतं तर कदाचित रिमांड मिळवण्याच्या वेळी पोलिसांना त्याच्यामध्ये विरोधात गेलं असतं। त्यामुळे पोलिसांनी एकाचं करून घेतलं, आता दुसऱ्याचं नंतर होणार आहे। त्याच्यामध्ये काय केलं, एक एफिजी तयार करण्यात आला, एक पुतळा तयार करण्यात आला सेम तेवढ्याच वजनाचा आणि तसाच आपल्या केतन अग्रवाल सारखा। तो पुतळा सियाने त्या कड्यावरून ढकलला। साधारण तिची किती ते ताकद वापरली आहे
कशा पद्धतीने ढकललाय आणि मग तो किती लांब पडतोय, त्याचा इम्पॅक्ट काय होतोय, त्याचे ट्रिग्नोमेट्रीचे इक्वेशन्स काय असतात, असं सगळं फॉरेन्सिकने एक 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 याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे. आता चेतनचं हे रिमेनिंग आहे, तर ते चेतन चौधरीचं पुढच्या ते 4 दिवसांची रिमांड मिळाली, त्या 4 दिवसांच्या रिमांडमध्ये होऊन जाईल. आता या सगळ्यामध्ये मुद्दा येतो ते म्हणजे त्याने अंगावर परिधान केलेला पॅन्टचा. आता आजच्या ह्याच्यात काय ठरलंय ते सांगतो आणि मग तुम्हाला पुढे जाता येईल. आरोपींनी पोलीस कस्टडी या सगळ्यामध्ये का गरजेचे आहे ते त्यांनी सांगितलं की 2 ठिकाणी वेगवेगळ्या भेटून त्यांनी प्लॅन केलेला आहे, असं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर या सगळ्यामध्ये म्हणाले. गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावा असलेला डिजिटल डेटा डिलीट करण्यात आला, म्हणजे या दोघांमध्ये जे कॉन्व्हर्सेशन झाले त्या कॉन्व्हर्सेशनमधून हा डेटा पूर्ण डिलीट करण्यात आलेला आहे आणि काही आहे काही नाही असं आहे, तर त्याची रिकव्हरी करण्याचं तसं काम चालू आहे. तो रिकव्हर आम्हाला करायचा आहे. आरोपी सिया सोबत आम्ही रिक्रिएशन सीन केला, पण चेतनचा देखील आम्हाला करायचा आहे. त्यानंतर आम्हाला कळेल की मग साधारण कुणी त्याला ढकललं असू शकतं, आधीची बॉडी रिकव्हर कुठे झाली, आत्ताची कुठे होती, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की फॉरेन्सिक्स या सगळ्यामधले रिपोर्ट्स. मग चेतनने गडावरती काही लोकांशी संवाद साधला असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्याची सुद्धा चौकशी करायची. आता हा मुद्दा लक्षात ठेवा, कारण हा नंतर चेतनने एक्झॅक्टली ते पॅन्ट आणि हुडी सोबत काय केले हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पण त्याने गडावरती लोकांशी का संवाद साधला याची उत्तरं पण तुम्हाला यात मिळून जातील. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सियाने बालीच्या ट्रिपवेळी केतनच्या अंगावर केतनचा जो पासपोर्ट होता तो पासपोर्ट गायब केला आणि त्याचा तो रिकव्हर करायचं त्यांनी म्हटलंय. आरोपी यांनी सोशल मीडियावरती जे काही चार्ज केलेत, कोणाला रील्स पाठवलेत, आणखी काय आहे काय नाही केले, त्यातून काय एस्टॅब्लिश होतं आम्हाला हे बघायचं आहे. आणि केतन अग्रवाल याचा मोबाईल गुन्हा झाल्यानंतर सियाकडे होता, समजून घ्या. तिने केतनला पुश केलं, पण त्याचा मोबाईल मात्र सियाकडे स्वतःकडे होता. आता त्यामुळे यानंतर तिने त्याचा मोबाईल अनलॉक करून त्यातून काही डेटा डिलीट केलाय का हे आम्हाला चेक करायचं, आणि तो केला असेल तर आम्हाला तो पण रिकव्हर करायचा आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तिने तो मोबाईल नंतर त्याच्या पेरेंट्सला देऊन टाकलेला होता. नाऊ इट इज पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन, इट इज बीन सबमिटेड टू द पोलीस. ठीक आहे. आता या सगळ्यामध्ये विपुल दुशिंग जे डिफेन्स लॉयर होते सियाचे त्यांनी या सगळ्याला विरोध केला. त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. ते म्हटले एक तर ही अरेस्ट पूर्ण इलिगल झालेली आहे. त्यातला पहिला मुद्दा इंटरेस्टिंग असा आहे की त्यांनी त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे जजमेंट सांगितले आधीच्या कोर्टाचे. त्याच्यामध्ये अगदी मला असं पंकज बन्सल यांचं पण जजमेंट होतं. पण ज्या दिवशी पोलिसांना कळलं की आता यामध्ये काहीतरी गोलमाल दिसते, ही काय ॲक्सिडेंटल डेथ नाहीये, त्या दिवशी रात्री 10:30-11 दरम्यान पोलीस कोणाच्या घरी गेले, आधी चेतन चौधरीच्या घरी गेले. चेतनच्या घरी त्यांनी सांगितलं नाही की अरेस्ट कशासाठी आम्ही करतो, तुमच्या मुलाला का ताब्यात घेत होते. का? कारण चेतनची बहीण आणि सिया या दोघी संपर्कात आहेत, त्या एकमेकांना ओळखतात. जर हे सगळं सांगितलं तर रिव्हील होईल म्हणून त्यांनी सांगितलं नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाने काहीतरी फायनान्शियल फ्रॉड केलाय, आणि फायनान्शियल फ्रॉड केला असं सांगितल्यानंतर त्याला त्यातून घेऊन गेले. त्यामुळे घरच्यांना काहीच कळलं नाही. रात्रभर त्याला बसवला, त्याला इंट्रोगेट केला, आणि सकाळी मग 6:30-7 नंतर त्यांनी सियाला आणलं. आता या सगळ्यामध्ये जी प्रोसिजर फॉलो करायची होती, नोटीस द्यायची वगैरे वगैरे, तर ती काय कायद्याला धरून झालेली नाही असं डिफेन्स लॉयरचं म्हणणं होतं. बचाव पक्षाचे वकील आहेत, ते त्यांच्या क्लायंटचं हित राखूनच आणि त्याचा बचाव होईल ते या सगळ्यातून सुटतील याच पद्धतीने डिफेन्स आर्ग्युमेंट करणार, त्यांनी स्वाभाविक आहे. मग त्यांनी ग्राउंड्स ऑफ अरेस्ट बाबत पंकज बन्सल यांचं जजमेंट दिलं. अटकेचीच गरज नव्हती या सगळ्या प्रकरणामध्ये, सगळ्या गोष्टी रिकव्हर झालेल्या होत्या, PM झालेलं होतं, तरी पण तिला ताब्यात घेण्याची आवश्यकता नव्हती 7 दिवस सुद्धा, हे त्यांनी सांगितलं. मग ते म्हटले की अटकेला आमचा पूर्ण विरोध आहे, बेकायदेशीर आहे, आणि 4 वेगवेगळ्या न्यायालयांचे त्यांनी निर्णय त्यामध्ये जजमेंट ते सादर केले. मग अटकेच्या कारणांबाबत म्हणजे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट बद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी 2 ह्या सगळ्यामध्ये सायटेशन्स दिले, आणि मग त्यांनी हे एक्सप्लेन केलं की अटक कशी इलिगल आहे. आतापर्यंत ते असं म्हटले, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग, ते म्हटले की आतापर्यंत तपास अधिकाऱ्यांनी एकदाही असं म्हटलेलं नाहीये की माझे क्लायंट म्हणजे सिया गोयल ही या तपासामध्ये सहकार्य करत नाही, असं एकदाही म्हटलेलं आहे. ते सहकार्य करते. त्यामुळे 7 days ऑफ पोलीस कस्टडी इज व्हेरी सफिशियंट, आणखी 7 दिवस वाढवण्याची काही मागणी नाही. मग ते म्हटले तपासात सहकार्य करते, हे सगळं ठीक आहे. केतन अग्रवालचा फोन सियाकडे होता असं तुम्ही म्हणताय, मात्र तो सबमिट केलेला आहे. असं नाही की तो तिने पुरावा आहे एक महत्वाचा, आणखी तो गहाळ केला की तो कुठेतरी फेकून दिला आणि मग ती सांगतच नाही कुठे फेकला ते. म्हणजे संतोष देशमुख प्रकरणामध्ये तुम्हाला आठवत असेल, त्या गुन्ह्याने तो फोन कुठे फेकला हा शेवटपर्यंत कोणाला कळलं नाही, तो शेवटपर्यंत रिकव्हर पण त्या सगळ्यामध्ये झाला नाही, कारण तो सापडतच नाही फोन कुठे ते. आता ज्या फोनवर त्याने अण्णाला फोन लावला होता, तिथे वाल्मिक अण्णाला फोन लावला होता, एनिवे, तर ते म्हणतात की फोन तुमच्याकडे सबमिट आहे, त्याचं तुम्ही फॉरेन्सिक अनालिसिस करताय. आणि हे फार महत्वाचं होतं. ते म्हणतात की समजून घ्या, विशाल अग्रवाल यांना डाऊट आला. विशाल अग्रवाल यांना डाऊट आल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी पोलिसांना एक स्टेटमेंट रिटर्नमध्ये दिले की आम्हाला डाऊट आहे की ॲक्सिडेंटल डेथ आहे, माझा मुलगा असा पडू शकत नाही, आई म्हणते पोरगा ट्रेकवर होता, असंच आहे. ते म्हटलं ह्या डाऊटच्या आधारे तुम्ही या एवढ्या यंग 2 पोरांना तुम्ही अटकेत ठेवू शकत नाही, आणि त्यामुळे हे सगळं इलिगल आहे की कोणतरी डाऊट घेतला,
डाऊट घेतला म्हणून तुम्ही अटक कसं काय करताय, असा तो सगळा मुद्दा आहे. मग ते म्हणतात की प्रत्येक डिजिटल एव्हिडन्स आता माध्यमांच्या हातात आहे. मग तुम्ही नक्की काय तपास करताय, सगळ्या गोष्टी सबमिट केलेल्या असून पोलिसांना आज कस्टडी का पाहिजे, आणि डिजिटल एव्हिडन्सेस जे होते ते सगळे सबमिट झालेत. मग आता प्रॉब्लेम काय, 7 दिवस तर तुम्ही तपास करायला पाहिजे होता. 7 दिवसात हे इनफ आहेत कस्टडीसाठी, आणखी 7 दिवस वाढवून मागण्याची काय गरज आहे, असं विपुल जोशी या सगळ्यामध्ये म्हणाले. शहाणे जे आहेत या सगळ्यामध्ये, ॲडव्होकेट शहाणे, त्यांच्या वतीने एक लॉयर अपियर झालेले होते या सगळ्यामध्ये, की डिफेन्स वकील आहेत चेतन चौधरीचे. त्यांनी म्हटलं की पहिल्या वेळी तुम्ही 7 दिवसांची रिमांड कस्टडी दिली होती. संबंधित FIR मध्ये आमचं नाव फक्त 2 वेळा आलंय, म्हणजे चेतन चौधरीचं नाव फक्त 2 वेळा आलेलं आहे. समोर बसून चौकशी करणे, पंचनामा करणे, या सगळ्यासाठी मागच्या वेळीची कस्टडी घेतलेली होती, आणि मग त्यात तुम्हाला जे मिळालंय ते तुम्ही रिकव्हर केलेलं सांगायला पाहिजे. ते तुम्ही बोलत नाही आहात. आणि इथून या सगळ्यामध्ये सुरुवात होते, ते म्हणजे त्या पॅन्टच्या किस्साची. किस्सा काय सांगतो. चेतन चौधरी इथून त्याच्या ज्युपिटरवरती गेला लोहगडला. त्याने बाईक लावली खाली, हुडी घातली, मास्क लावलं, स्वतःला क्लोज केलं, फटाफट वरती चालायला लागला. पहिल्यांदा तो तिथून साधारण खालपासून जिथून जिने सुरू होतात तिथून एक 250-300 मीटरवरती पहिला CCTV आहे. ज्या CCTVला तिथे खाली एक गेट आहे, तुम्हाला 25 रुपये द्यायला लागतात, मग एंट्री करायला लागते. ते त्यांनी दिले नाहीत. तो म्हटला मी एक्सरसाइजला चाललो आणि येताना पैसे येतो. तिथे तो स्पॉट झाला. तिथून ते वरपर्यंत जाऊन खाली याचा सिक्वेन्स त्याचा 48 मिनिटाचा आहे. ठीक आहे. मुद्दा असा आहे, तिथे त्याने हुडी घातली होती, मास्क लावलं होतं. तो किल्ल्यावर गेला, मध्ये आणखी एक कॅमेरा आहे, आणि एकदम वरती किल्ला जेव्हा तुम्ही चढता त्यानंतर शेवटचा कॅमेरा, त्यानंतर मूळ जेव्हा प्लॅटू सुरू होतं तेव्हा कोणताच कॅमेरा नाही. ते झाल्यानंतर तिन्ही कॅमेऱ्यांमध्ये येईपर्यंत त्याने सेम लुक ठेवला. तो पुढे गेला, त्यानंतर त्याने पॅन्ट चेंज केली, त्याने हुडी काढली, आणि फक्त मास्कवरती तो राहिला, आणि वेगळा लुक त्याचा स्वतःचा केला, आणि ते सगळं त्याने बॅगमध्ये टाकलं. मग तो गेला. त्यानंतर त्याने तो क्राईम सीन पूर्ण एक्झिक्यूट केला. समजा त्याने तिथं ढकलला असेल त्याला, किंवा सियासोबत त्याने त्या आपण म्हणू की वारदात को उसने अंजाम दिया असं त्याने समजा केलं असेल. ते सगळं केलं. त्यानंतर तो माघारी आला त्याच कपड्यांमध्ये, आणि गडावरच्या काही लोकांशी बोलला, जेणेकरून उद्या जर पोलिसांनी पकडलं तर गडावरच्या लोकांचं क्रॉस इंटरोगेशन होईल. त्या क्वेश्चनिंगमध्ये, त्या चौकशीमध्ये त्यांनी सांगावं की हा मुलगा इथे आम्हाला दिसला होता, पण अरे ह्याचे कपडे तर पूर्ण वेगळे दिसतात, कारण मास्क लावला होता, त्याचा चेहरा कळणार नाही, पण कपडे वेगळे होते. त्यामुळे CCTVत दिसत असलेले कपडे आणि त्याने ऍक्च्युली गडावरती क्राईम सीन कमिट करताना घातलेले कपडे हे वेगळे आहेत, हे समजून घ्या. मग जेव्हा परत त्याला कळलं की जेव्हा आपण फर्स्ट CCTV पुढे अपिअर होतोय, तेव्हा त्याने परत ती हुडी घातली, ती पॅन्ट घातली, आणि तो गेला आणि तडक निघाला. रस्त्यात एका ठिकाणी चहा प्यायला थांबला तो फक्त, आणि तो माघारी निघून गेला. या सगळ्यामध्ये पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्याचं हुडी रिकव्हर केली, त्याने मास्क कोणते घातले रिकव्हर, सगळं रिकव्हर केलं, पण पॅन्ट रिकव्हर नाही झाली. आता ती पॅन्ट कुठे आहे हे काय पोलिसांना कळत नाहीये. तो सांगतोय की मी ती घरीच ठेवली, पण ती पॅन्ट गेली कुठे याबद्दल मात्र अजून काही गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीत. त्या पोलिसांचं म्हणणं आहे की अजून आम्हाला ही पॅन्ट चेतनकडून रिकव्हर करायची आहे. आणि तिसरा मुद्दा, चेतनकडून सुद्धा अजून रिक्रिएशन करणं बाकी आहे. ज्यावेळी ते रिक्रिएशन होईल त्यावेळी पोलिसांना आणखी काही 4 गोष्टी मिळतील. मग साधारण कळेल की कोणी किती जोर लावल्यानंतर माणूस किती डिस्टन्सवरती पडतो, त्याचा इम्पॅक्ट काय असतो, ते त्या जो त्यांनी मॅनिक्युन किंवा FEG त्याला शब्द पुतळा बनवतात तो, त्याच्यावर इम्पॅक्ट किती झाला याच्यावरून साधारण गोष्टी क्लिअर होतील. आजच्या कोर्टातल्या आर्ग्युमेंटमध्ये शेवटचा आणि महत्त्वाचा किस्सा जो अत्यंत इंटरेस्टिंग आहे. आशुतोष श्रीवास्तव नावाचे लॉयर आहेत, सुप्रीम कोर्टला प्रॅक्टिस करतात, व्हेरी सिनियर. 2 दिवसापूर्वी त्यांना भेटलो, त्यांचा या इंटरव्ह्यू पण केला, फक्त लावला नाही. काय माहिती का, मला अचानक असं कळलं की त्यांच्याकडे काय वकीलपत्र नाही आहे, तर ते वकील नाही आहेत. फॅमिलीचं असं म्हणणं आहे की आमचे वकील विपुल जोशी त्यांना आम्ही ऑफिशियली अपॉइंट करतोय, पण तरी श्रीवास्तव यांचं म्हणणं होतं की माझ्याकडे हे वकीलपत्र आहे की याच्यावरती सियाची सही आहे. ते त्यांनी कोर्टाला दाखवलं. गेले 4-5 दिवस ते श्रीवास्तव माध्यमांना सगळ्यांना इंटरव्ह्यू देतात, सगळ्यांशी बोलतात, सगळं ठीक आहे. आज कोर्टात जेव्हा ते अपिअर झाले त्यावेळी सियाचा भाऊ साहिल गोयल, त्याचा इंटरव्ह्यू पण तुम्ही बघा मुंबई तकवरती तुम्हाला दिसेल, त्याने कोर्टात ॲफिडेव्हिट दिलं. सिया आल्याला तिचं ॲफिडेव्हिट रेडी होतं, तिने त्याच्यावरती सही केली आणि सांगितलं की माझे श्रीवास्तव लॉयरच नाही आहेत, माझे लॉयर कोण आहेत, माझे लॉयर आहेत विपुल जोशी. आणि कोर्टामध्ये हे 2 लॉयर बाजूला उभे असताना अर्थात कोर्ट म्हणतं की ठीक आहे करा दोघांनी पण आर्ग्युमेंट, पण सोबत आर्ग्युमेंट करू असं ठरलेलं असताना सुद्धा त्यांनी परत सांगितलं की नाही माझं पूर्ण डिफरंट आहे. आता जेव्हा गोयलच्या घरच्यांशी त्यांचं बोलणं आलं तेव्हा गोयलच्या घरच्यांचं म्हणणं होतं की अरे पण आम्ही तुम्हाला अपॉइंटच नाही केलं, तुम्ही का असं वागताय आमच्यासोबत. तर ते असं म्हटलं की नाही मी ही केस फिरून लढतो. ते का हे करतायत हे कोणाला कळत नव्हतं. आणि अखेर साहिल गोयलने सांगितलं की आम्हाला काहीतरी ब्लॅकमेलिंग चालू आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा विपुल जोशी यांच्या सगळ्यामध्ये अधिकृत झाली आणि कोर्टाला साहिल आणि सिया दोघांनी ॲफिडेव्हिट दिले, सगळी हिअरिंग संपली. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना मांडी घालून खाली बसवलं होतं मी तुम्हाला सांगतो.
आणि एंडिंगला सिया वरती उठली, तिने हात केला आणि तिने सांगितलं की माय लॉयर इज विपुल निषेध नॉट श्रीवास्तव. असाच कोर्टामध्ये ड्रामॅटिक सीन घडला सगळा. अर्थात ज्याची त्याची प्रत्येकाची बाजू आहे, जो तो सांगतोय, कोण म्हणतोय हमारे पास वकालतनामा आहे, कोण आणखी काहीतरी म्हणतोय, पण फायनली ॲफिडेव्हिट्स आता दोषी घेण्यात आले. त्यामुळे इथून पुढे डिफेन्स लॉयर ते असतील. चेतन चौधरीचं जे आहे ते शहाणे ब्रदर्सचे आत्ता आहे आणि पब्लिक प्रॉसिक्युटर अर्थात कोर्टामध्ये उपस्थित आहे. फार इंटरेस्टिंग केस आहे. त्यामध्ये आणखी काय काय घडतंय तपासात जशा गोष्टी समोर येतील तुमच्यावर पोहोचवतील. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत ओंकार आज या वडगाव मावळच्या कोर्टाबाहेर.